पण मागच्या रविवारी जो श्लोक सुरुवात केली आहे ना, तो श्लोक असा संकल्प प्रभवान कामान वगैरे, त्याच्यामध्ये जो शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला आहे तो अतिशय मार्मिक आहे. काय ओळी आहे बघा, तरी तोच योगू बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्प दाखवीजे. हा म्हणाला योग जो मार्ग सांगतोय आता मी, हा सोपा आहे. सोपा शब्द वापरलाय बरं का. सोपा शब्द हा संबंधित शब्द आहे. रिलेटिव्ह वर नवरा बायको, भाऊ बहीण, राजा प्रजा हे जसे एकमेकाशी संबंधित आहेत, तसा सोपा शब्द हा कठीण या शब्दाशी संबंधित आहे. मग त्यांनी सोपा म्हणण्याचा हेतू काय, तर आतापर्यंत जो हठयोग सांगितला तो कठीण आहे, हा मार्ग सोपा आहे. तुला शेवटी योग साधायचा आहे ना, योग साधायचं म्हणजे भगवंताशी तुला तादात्म्य व्हायचं आहे. ते जर साधायचं असेल तर हा सोपा मार्ग आहे. तर सोपा मार्ग त्यांनी सांगितलं, संकल्पाला पुत्र शोभ होऊ दे. बरं, हा दृष्टांत झाला. त्याची पार्श्वभूमी आपण लक्षात घ्या. मला असं वाटलं की मागच्या रविवारी आपलं अर्धवट बोलणं झालं, त्यामुळे जास्त समजून सांगण्याचा प्रयत्न मी करतो. माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये, माणसामध्ये आणि सत्पुरुषामध्ये या दोन टोक आहेत ना, एक खालची योनी, एक वर गेलेला. काय फरक आहे? प्राण्यामध्ये संघर्ष नाही, त्यांच्या मनामध्ये संघर्ष नाही. सत्पुरुषाच्या मनामध्ये संघर्ष नाही. कारण काय आहे? आतमध्ये द्वैत नाही. मी शब्द वापरतोय, द्वैत नाही, दोनपणा नाही. सत्पुरुषाच्या मध्ये दोनपणा नाही. तुमच्या आमच्यामध्ये दोनपणा आहे. तो कसा आहे? आपण सगळे इथे जे बसलो आहोत ना, स्त्री पुरुष, प्रत्येकामध्ये एक चांगला मी आणि एक वाईट मी आहे. मीच आहे तो, पण एक चांगला आणि एक वाईट. तो चांगला मी कसा आहे? एखाद्या म्हाताऱ्या बाईसारखा घरातल्या, बरं का, ती सांगते आमकं करा, आमकं करू नका, तिला काय कळते पैसे. तसं आतला जो चांगला मी आहे सुचवतो आपल्याला योग्य काय आहे, अयोग्य काय आहे. पण जो वाईट मी आहे त्याला तो वाईट म्हणायचं, चांगला आणि वाईट दुसरे शब्द वापरता येत नाही. त्याच्या बाजूचा मी आहे, नाही मीच तो आहे. बघा, मला प्रिय कोण आहे? वाईट मी प्रिय आहे. आपल्याला मी अनेक वेळा सांगितलं ना, सेंट पॉलचं, आय नो द राईट बट आय फॉलो द रॉंग. याचा अर्थ असा की मला कळत नाही असं नाही, पण मी कळण्याचं जे खरं आहे तिकडे जाऊ शकत नाही किंवा जात नाही. त्या पूर्वी हिंदी टाइम्स आहे ना, हिंदी टाइम्स मध्ये आप बीती अशा गोष्टी यायच्या, स्वतःवर आलेला प्रसंग. त्याच्यामध्ये एक गोष्ट आली होती एका व्यसनी माणसाची. तो ब्राऊन शुगर घ्यायचा. तो काय करायचा? चांगला व्यापारी होता, श्रीमंत माणूस, आणि त्या तिथे त्या अड्ड्यावरती जायचा आणि त्याला म्हणत ते हुंगा आपलं बिडीसारखं प्यावं लागतं, सिगरेट सारखं, ते करायचा. आणि मग तास 2 तास त्या नशेमध्ये पडला, बहाणावर आला की घरी जायचा. त्याला असं विचारलं की तू ज्या वेळेला जातोस त्यावेळेला तुझी मनस्थिती काय असते? तो म्हणाला की मोटारीतून जायचं, टॅक्सी रिक्षेतून. असा जात असताना सारखं माझ्या मनात यायचं, आपण हे बरोबर करीत नाही, आपण हे बरोबर करीत नाही. पण दुसरी शक्ती मनातली अशी असते की जळ ढकलते पुढे आणि मी जातो तिथे म्हणाला. आता हे जसं त्या व्यसनाचं आहे तसं तुमचं आमचं आहे. दुसऱ्या बाजूने कसं, नाम घ्यायला पाहिजे बा, पुष्कळ घ्यायला पाहिजे बा, काय करावं. पण तो वाईट मी म्हणतो, अरे हो म्हातारपण आहे, अजून पाहू पुढे काय आहे, झाला करतो. किंवा
ज्याला मानसशास्त्रामध्ये समर्थन म्हणतात, रॅशनलायझेशन. मी चूक करायची आणि बरोबर कशी आहे ती दाखवायची. बरं का, काही बायका अशा असतात, चूक झाली ना आणि नवरा म्हणला अहो हे काय, कारण बरोबर सांगतील त्याला, नवऱ्याला नाम ओरम होईल असा. बरं का, ते कदाचित खरंही असेल, पण ते सांगतात अशा आविर्भावाने की हा गप्पच बसतो, बोलून काय करेल हो. मला एक विनोद आठवला याच्यावरून. दोघं मित्र भेटले बरेच दिवसांनी, दोघांची लग्न झाली होती. तेव्हा म्हणाला, एक म्हणाला कसं काय चाललंय रे. अरे काय सांगू म्हणला, घरात माझा शब्द शेवटचा म्हणाला. हा आश्चर्य आहे, तुझा शब्द शेवटचा आहे. हा म्हणला अरे माझंही लग्न झालंय, तू काय बोलतोयस. अरे नाही असं होतं म्हणाला, वादविवाद सुरू झाला की शेवटी मी म्हणतो नाही तुझंच म्हणणं खरं आहे म्हणून सोडून देतो म्हणाला. माझा शब्द शेवटचा. हा सांगण्याचा हेतू काय, हा जो संघर्ष आहे हा संघर्ष नाहीसा करायचं कार्य म्हणजे योग. योग म्हणजे दुसरं काय, संघर्ष नाही. पुढे आणखी 4-5 ओळ्यानंतर दुसरा एक मार्ग सोपा म्हणून सांगितला, इथे संकल्पाचा मार्ग. आता थोडस लक्ष द्या आपण. संकल्प म्हणजे काय, सम्यक कल्पयती ती संकल्प आहे. सर्व बाजूंनी कल्पना करणं म्हणजे संकल्प आहे. काय होतं, आपल्यामध्ये जो खरा मी आहे त्या खरा मीला वाव मिळत नाही, प्रगट होण्याचा वाव मिळत नाही. मग दुसरा जो मी आहे तो वासनात्मक मी आहे. फार सुरेख आहे उपनिषदामध्ये एक मंत्र, माणूस हा वासनांचं बंडल आहे, दुसरं नाहीच काही. वासना गेली मनुष्य मेला. महाराज म्हणायचे जन्म वासनेमध्ये आहे ना, मग माणूस मरण म्हणजे काय, देहाने मरण खरं नव्हे, मरण म्हणजे वासना नाहीशी होणे. तर वासनेतून आलेला जो मी आहे त्याचं स्वरूप काय आम्हाला कसं कळतं ते, कारण दोन्ही मी आहेत. तो पहिला जो मी आहे ना, चांगला मी आहे, तो कसंही साधी उदाहरण सांगतो आपल्याला, वेदांतात ते दिलेलंच आहे. आपण लहान होतो, वयात आलो, मध्य वय झालं, म्हातारे झालो, तरी देह सारखा बदलत असताना मन बदलतं, देह बदलतं, मी तोच आहे. हा मी बदलत नाही. मी लहान होतो, मी तरुण झालो, मी म्हातारा झालो, अरे देह तुझा बदलला ना, पण तू आहेस ना तोच. हा खरा मी. किंवा तिन्ही अवस्थामध्ये जो तोच राहतो तो मी खरा. आपल्याला वेदांतात शिरायचं नाही, तो विषयच निराळा आहे. मग हा दुसरा जो मी आहे ना, हा मी सारखा बदलतो. का बदलतो, वासनेतून बाहेर येतो. वासना व्यक्त कशी होते, वासनेचं स्फुरण आहे, स्फुरण. एकदम उत्तम उदाहरण सांगतो. आपण स्वस्थ बसलेला आहात, जरा काय बघ चैन पुढे ती कंटाळा पुढ्यावर एकदम टीव्ही लावा. अरे ज्या वेळेला स्वस्थ बसलेला असताना उठून टीव्ही लावतोस त्यावेळेला काय हालचाल होते आतमध्ये, हे सगळं मानसशास्त्र आहे बरं. तर आतमध्ये एक इम्पल्स येतो. हा इम्पल्स शब्द मी मुद्दाम वापरतोय. स्फुरण येतं म्हणजे काहीतरी आतमध्ये हालचाल होते. ते हालचाल झाल्यानंतर नुसती हालचाल झाली तर काही नाही. एक असं बघा, आपण पडलेलो आहोत आणि बुवा टीव्ही लावावा, स्फुरण आलं, पण उठून जर लावला नाही तर स्फुरण नाही. सो आतला जो इम्पल्स आहे तो इम्पल्स येऊन सुद्धा कर्म घडत नाही. मग ते स्फुरण आहे वासनेचं, ते स्फुरण प्रत्यक्षात यायला शक्ती लागते. तेव्हा संकल्प म्हणला की वासना आणि शक्ती या दोन्ही एके ठिकाणी येतात. आणि भगवंताचं संकल्पाचं सामर्थ्य असं आहे की संकल्प झाल्याबरोबर तो काम करायला लागतो, ती शक्ती त्याच्यातच असते. हे भगवंताचं. तुम्हाला एक खूण सांगून ठेवतो. सत्पुरुषाच्या पायावर डोकं ठेवण्यात काय मर्म आहे, किंवा त्याला प्रार्थना करण्यात. पायावर म्हणजे काय देहाच्या पायावर डोकं ठेवायला नको, त्याला प्रार्थना करणं हे पायावर डोकं ठेवणंच आहे. त्याचा जो संकल्प तुमच्याविषयी होतो त्या संकल्पामध्ये सामर्थ्य असतं. म्हणून खरं जर त्याच्यावर शरण गेलं त्याला, म्हणजे मी तुझा आहे म्हटलं, मला क्षमा कर, तो बरोबर सुधरून जातो.
त्याची शक्ती काम करते. त्या संकल्पात सामर्थ्य असतं, शक्ती असते. तुमच्या आमच्या संकल्पात सुद्धा सामर्थ्य असल्याशिवाय संकल्प जात नाही पुढे. मी आज मगा सांगितलं ना की पुष्कळ नाम घ्यावंसं वाटतं, होत नाही. लागणारी शक्ती तिथे नाहीये. बरोबर. अहो विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण 1000 वेळा पाहतो ना, अरे वा आता 1 महिना झाला, 2 महिने झाले, अभ्यास करायला पाहिजे. अरे संकल्प आलाय, उठलाय, पण त्याला लागणारी शक्ती नाहीये ना, ती आडी येते. आता तिथे सत्पुरुषाचा संकल्प शक्तिमान असतो, शरण गेले की तो करतो. इथे कोण हो, इथे प्रोफेसर आहे, आई बाप आहेत, ढकलतात पुढे, तरी तेवढंच ते. माझं मन सुद्धा मला सांगताना पुष्कळ करायला पाहिजे. बरं, ही जी शक्ती आहे ती शक्ती आज कोणत्या रूपानं माझ्या मनात येते. माझा संकल्प झाला, पण संकल्प सिद्धीला यायला जी शक्ती लागते ती शक्ती कुठून येते, मी कशी पुरवतो? फळाकडे दृष्टी ठेवून पुरवतो. तेव्हा आतून संकल्प आला, त्याला जर फळ पाहिजे असेल तर ती शक्ती लागते. त्या फळाविषयीची जी याची धारणा आहे तो पुत्र आहे त्याचा. मला जर फळ नसेल तर कर्म होणारच नाही. आज माझी स्थिती अशी आहे, मला काहीतरी कर्माचं फळ पाहिजे, नाही तर कर्माला जोरच येणार नाही. आणि गीतेचा जर विरोधाभास असेल तर हा आहे. मी आपल्याला एक गमतीचा प्रश्न विचारतो, कारण मी तुमच्यातलाच आहे. आपण इतके वर्ष जगलो, अगदी तुम्ही तरुण असलं तर 20-25 वर्ष धरा ना, एखादं तरी तुम्ही कर्म असं केलंय का ज्याला फळाची आशा नाही? खरं सांगा, स्वतःशीच बोला, माझा हात वर करायला नकोय मला. बरं का? कोणतंही कर्म, जेवण म्हणजे शरीर रक्षणाचं कर्म, बायोलॉजिकल फंक्शन्स म्हणतात ती सुद्धा. बरं, कोणतंही कर्म, बस त्याच्या फळाची आशा नाही. फळ माहिती असतं, पण फळ मिळालं काय न मिळालं काय असं कधी केलंय आजपर्यंत? तर माझ्या संकल्पात जर मुलगा असेल तर कर्माचं फळ आहे. तो मारून टाकला, पुत्रशोक म्हटलाय त्यांनी, तो मारून टाकला की झाला सोपा मार्ग हा. मग कर्म होत आहे, पण फळ मिळालं काय न मिळालं काय त्याचा विधी निषेध नाही. तरी वाटली चिंच काय लफडाय हो. बर, ज्यावेळी त्यांनी काम शब्द वापरलाय, काम म्हणजे काम वासना नव्हे, फळाची आशा ठेवून कर्म करणं, हा जो काम आहे तो पुत्र म्हटला ना, पुल्लिंगी आहे तो. या कामाचं जर तुम्ही विवेचन केलं तर काय दिसतं? त्याचे 2 अंग दिसतात. संकल्प झालाय, पण त्याचं रूपांतर कामामध्ये व्हायला पहिली अवस्था असेल तर उर्मी आहे. झालं पाहिजे, करायला पाहिजे, करू, ही जी वृत्ती आहे ती आल्याशिवाय कर्म होत नाही. म्हणजे उर्मी आली पाहिजे. बरं, नुसती उर्मी येऊन दाबून टाकली तर? उत्तम उदाहरण घेतो. समजा तुमच्या घरी पाहुणा आलेला आहे, कोणीतरी जरा वयस्क चांगला, आणि नवरा बायकोचं भांडण सुरू झालं. बायको शहाणी असेल तर नवरा किती बोलला तरी गप्प बसते त्यावेळेला. अहो मनात येत असेल मार थोबाडीत नवऱ्याचे म्हणून. तसं होत नाही, आपलं मारित नाही कोणी धरून, पण मनात येते काय बोलतायत, बन्यासारखं बोलतायत. उर्मी येते की नाही? पण उर्मी दाबता आपण काय? ते लौकिका करता दाबता नाही का? मग किंवा एखादा मनुष्य तुमच्याकडे आला, वटवट 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 करू लागला, पण आता कसं काय सांगायचं गप्प बसा म्हणून, बॉल पुढे आता जा म्हणून गप्प बसतो की नाही आपण? का? उर्मी दाबतो आपण नाही का? म्हणून संकल्प आला, तो संकल्प सिद्धीला जाण्याकरता जी शक्ती लागते त्याला 2 अंग आहेत. म्हणजे एक उर्मी आली पाहिजे आणि कृती झाली पाहिजे. तर कृती शेवटची आहे, पण उर्मीच आवरली तर कृती आवरेल आणि संकल्प आवरेल. म्हणून तुकाराम महाराजांनी थोडक्यात सांगितलं, आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडे आहे. आणि उर्मीची गंमत अशी आहे
तुम्हाला अतिशय जोराने शौचाला लागली, किती उर्मी आवराल तुम्ही, त्याला मर्यादा राहील की नाही. पण मनाची उर्मी जी आहे ती उर्मी आवरायला मनाची शक्ती कामाला येते आणि ती प्रत्येकाजवळ असते, म्हणून ज्ञानेश्वरांनी सोपं म्हटलं त्याला. ही खुबी आहे त्यातली. त्याची उर्मी त्याला बरोबर आवडता येते. का नाही आवडता येत? एका विद्यार्थ्याने तर मला फार सुंदर सांगितलं. परीक्षेला बसला होता तो, आपला इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी होता, माझा विद्यार्थी नव्हता. सर म्हणाला आमच्या पोर्शनच्या बाहेर प्रश्न विचारलेला होता. अशी चीड आली, म्हणला ते पेपर पाहिल्यावर मनातल्या मनात 2 शिव्या हसल्या, पण म्हणलं बाहेर नाही, म्हणलं गप्पा होतो मी, बोललो नाही. म्हणजे म्हणलं काय केलं, उर्मी आवरली की नाही. म्हणजे उर्मी आवरण्याची शक्ती प्रत्येक माणसामध्ये आहे आणि ती जर आवरली तर कृती आवरली जाते. त्यामुळं संकल्प होऊन सुद्धा तो मुलगा मरून गेल्यासारखा होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले पुत्र शोक झाला पाहिजे त्याला. आता आहे थिअरी झाली, सिद्धांत, ऍप्लिकेशन त्याचं व्यवहारामध्ये. पहिलं जर असेल ते म्हणाले हा विषयाते निमालिया ऐके इंद्रिय नेमाची धारणी देखे तरी ही घालून मुके जीवित्वाशी. ते म्हणाले विषय भोगायला आलेला आहे. बरं, विषय भोगायला आलेला असून सुद्धा इकडे संकल्प झालाय, उर्मी आली आहे, पण भोगला नाही. इतकंच नव्हे, इंद्रिय नेमा धारणी, धारणा म्हणजे खांब, निमाच्या धारणेला बांधलं. म्हणजे कसं, एक उदाहरण घ्या, मोठी एकादशी आली आणि काहीतरी घरामध्ये न एकादशी करणाऱ्याने गोड केलं खायला आणि याला आवडतंय खायला, बरं का ते. तरी पण जर नियम असेल, त्याला जर बांधलेला असेल खांबाला की नाही हे नाही भोगायचं आज, इतके कशाला. सिगरेट पिणारे लोक असतात ना, एकादशीला पिऊ नये म्हणतात, फारसं आपल्याला काही माहिती नाही, बरे का. पण त्या ठिकाणी पर्याय काढला, ऐकण्यासारखं आहे बरं का, गंमत अशी असते. त्याने काय केलं, त्या पंचांगामध्ये त्यांनी दिलेलं होतं की सकाळी 8 नंतर एकादशी सुरू होतीये. आधीच पिऊन घेतलं, सिगरेट वाजवत नको म्हणाला. पंचांतर कशाला करा, ठीक आहे. तसलं काय असलं तर कोण आठव. मग संकल्पाला शक्ती दिली नाही. तर म्हणाले इंद्रिय भोग आलेला आहे पुढे आणि माझं मन त्यात जात आहे, तरी पण मी त्याला खांबाला बांधलंय. खांबाला बांधलं म्हणजे बंधन आलं की नाही त्याच. तर खांबाला काय बांधलं की नाही भोगणार, नाही म्हणजे नाही. म्हणजे म्हणाले तो मेला, पुत्रशोक झाला. त्याचा परिणाम काय होईल, वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वारी. तिथे वैराग्य आहे म्हणा. फार मला याचं कौतुक वाटलं या ज्ञानेश्वर महाराजांचं की मनाच्या सायकॉलॉजी म्हणजे मानसशास्त्र दृष्टीने समजावून दिलाय. वैराग्य, वैराग्य म्हणजे काय, बाहेरचं नाही आहे, आतली ही आहे त्याची. ती कशी आहे की संकल्प येईल की मला हे पाहिजे, पण इंद्रियांना जाऊच द्यायचं नाही पुढे. ही जी शक्ती आहे ते वैराग्याचं मूळ आहे. बर, मोठे जरी झाले, समजा पैसा आहे, पैसा मिळवावा वाटेल, पैसा हवासा वाटेल, पण ते होऊन सुद्धा, संकल्प येऊन सुद्धा त्या मार्गाने न जाणं हे खरं मोठेपण आहे. सामान्य माणसं अशीच असणार, त्यांचं कौतुक हे आहे, त्यांना कुठे ही अडचण आहे हो. पण सामान्य माणसाचं मन कसं असतं, किंवा खाणं पिणं कपडा लत्ता अमकं हजार बांधली. आजकालच्या काळात तुम्ही बघा, एक प्रदर्शन करतात किंवा दुकान असलं म्हणजे शोरूम असते, तर मनुष्याला एकदम हिराई ना. सहज मला आठवलं, अलीकडच्या काळामध्ये ग्रेटा गार्बो नावाची एक फार प्रसिद्ध नटी होऊन गेली, बरं का. म्हणजे ती फारच मोठ्या म्हणजे या ऍक्ट्रेस म्हणून, नटी म्हणून फारच मोठी होती. ती म्हातारपणापर्यंत जगली. तर ती काय करायची, घरी कोणी नाही, एकटी भूतासारखी राहायची. कधी कोणाशी जमलं नाही तिचं. तर ती दुपारी फिरायला जायची. तेव्हा या शोरूम्स असतात, त्याच्यामध्ये जे हॅट्स ठेवलेले असतात त्या हॅट रोज पाहत बसायची. काय म्हणजे माझं म्हणण्यात हेतू तुम्हाला काय, आकर्षण येईल, घेत होती की नाही कोणा ठोक,
परंतु आकर्षण जरी आलं, हा स्वाभाविक धर्म आहे मनाचा, तरी त्याला असंच बंधन घातलं, धारणेच्या खांबाला इंद्रिय बांधून ठेवली की नाही बघणार तर संकल्प कमी होईल या क्षकाने. नुसता संकल्प होऊन काय करायचं आहे? म्हणजे असं होईल, मला वाटतं तुम्ही एखादं झाड कुंडीत लावलं, ती यायला लागलं वर की साऱ्या चिमण्या खाऊन टाकतात, पुन्हा काहीच नाही त्याच्यामध्ये. तसं हे होत असलं पाहिजे. म्हणजे म्हणले हा सोपा मार्ग आहे. आता प्रश्न असा, अगदी सुरुवातीला मी म्हणलं कठीण आणि सोपं हे संबंधित शब्द आहेत, तर मग कठीण काय आणि सोपं काय? तर त्या हठयोगापेक्षा हे सोपं आहे, म्हणजे सोपं नव्हे असं मला म्हणायचं. हठयोगापेक्षा सोपं म्हणजे काय? आपल्यावरूनच बघा ना, सोपं असतं तर आपण एवढी ज्ञानेश्वरी ऐकून तरुणच गेलो असतो सगळे. पुढे म्हणाले, ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वारी. संकल्प येणं जाणं, वारी म्हणजे येणं जाणं, सरे वारी. सुखे धृतीची धवळारी बुद्धी नांदे. कसं त्यांचं विवरण आहे, अनालिसिस आहे. शेवटी काय आहे, बुद्धी तयार करायची आहे. याची बुद्धी खोटी आहे म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये पहिलं पद घातलेलं आहे, खलाची व्यंकटी सांड. आणि मी तुमच्यातलाच आहे, तुमच्या आमच्या सगळ्यामध्ये दुष्टबुद्धी आहे, लक्षात ठेवा. बीज आहे त्याच आपल्यामध्ये, ज्याच्या मनात सुद्धा ते येत नाही ते मात्र खरं. तो फारच तो निराळाच हो, म्हणजे सत्पुरुषासारखाच की त्याने मला त्रास दिला नाही. तुकाराम सांगतो आपल्याला, शिव्या गाळी नीत नाही, त्या मंबाजी बद्दल म्हणतायत, काठीवरी मारविले, मारले नाही मारविले. म्हणजे भगवंताने मला मारलं, त्याच्याकडून मारवलं. जे जे घडत आहे त्याच्यात त्याची सत्ता आहे, तेव्हा ते तू क्रोधातून सोडविलेले. असं करून तू क्रोधातून सोडवलंस. आपल्याला कसं आहे की व्यक्ती समोर दिसते, याने केलं. अहो इतकं कशाला, तुम्ही लहानपणी जीभ चावली तुमची, आणि ती लागलं ओढायला जीभ चावली म्हणून, बरं का, तर का म्हणते याने मला शिवी दिली म्हणून माझी जीभ चावली. म्हणतो ना, बघा तुम्ही आपण कशी वृत्ती आहे आपली. कोणीतरी खांब पाहिजे, याने केलं हे, नाही का. ते जिथे गेलं तिथे परमार्थ आला. आपल्याला ती व्यक्ती समोर दिसते, हा लेखच आहे, हा मला त्रास देतोय. तुकाराम महाराज म्हणतात, नाही मारविले आणि मग सोडविले भगवंतानी मला. म्हणून बुद्धी तयार व्हायला पाहिजे. दुसरं काय आहे सत्पुरुषाजवळ? शुद्ध बुद्धी असते, दुसरं असतं काय त्याच्याजवळ? तर ती शुद्ध बुद्धी तयार व्हायला हा सोपा मार्ग आहे. हा सोपा मार्ग असा, संकल्प येणार, माझ्या मनात उलटसुलट होणार, पण त्याला मी जर वाव दिला नाही, त्या संकल्पाला जी स्फुरण आलेल्या उर्मीला मी जर वाट दिली नाही, आज न उद्या गेली पाहिजे, ते काय होईल? सवयीने जशी ती उर्मी पुन्हा पुन्हा येते, तसे उलटे मार्ग गेल्यानंतर आपोआपच नाश होईल. म्हणून सगळा परमार्थ काय कशात आहे? भगवंता व्यतिरिक्त संकल्प न उठणं काम झालं. मग जी उर्मी येईल ती भगवंताचीच येईल, कृती घडेल ती भगवंताचीच घडेल. हा नाहीच मग म्हणजे महा वाईट मी जो आहे हा तंगडा तोडल्यासारखं होईल. खराच मी आहे तो बरोबर प्रगट होईल बाहेर. आता ती वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वारी. तो पुत्र शोक झाला की याला एवढा धक्का मारून बसतो की हा मरून जातो म्हणाले. आणि मग सुखे धृतीची धवळारी बुद्धी नांदे. धवळार म्हणजे राजवाडा असा अर्थ आहे, किंवा मोठं बिल्डिंगचा उत्तम सगळं घर तुमचं, बरे का. तर म्हणाले ती बुद्धी धृतीची धवळारी. धृती म्हणजे धैर्य, ध्रुव म्हणजे धरून ठेवणे, मन स्थिर करणे, एके ठिकाणी केंद्रित करणे. त्या धृतीच्या राजवाड्यामध्ये म्हणले बुद्धी जाऊन बसते. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय त्या बुद्धीला घर काय मिळतं? धृतीच्या धवळारी. बुद्धीला धैर्य येते. एक प्रकारे धैर्य येते याचा अर्थ असा अत्यंत स्थिर होते. बुद्धी स्थिर झाली की निष्ठा निर्माण होते. श्रद्धेचा अर्थ काय? श्रद्धा म्हणजे स्थैर्य.
ते स्थैर्य इतकं येतं की त्याला दुसरी गोष्टच राहत नाही, दुसरी बाजूच राहत नाही. बर, हे एकदम होतो का? एकदम होत नाही. म्हणून पुढचा श्लोक आहे, हे 2 श्लोक बरोबर घ्यायला पाहिजेत. शनै शनै ही उपरमे. माझ्या मते साधकाला हा श्लोक, हे 2 श्लोक म्हणजे आदर्श आहे. गीता वाचायला नको आणखी. शनै शनै ही उपरमे बुद्ध्या धृती गृहीतया. सांगतो अर्थ आपल्याला. आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. पहिलं शेवटचं पद घ्या. दुसरं कशाचंही चिंतन करू नये. म्हणजे काय करावं? एकच पाहिजे. जसं खरा विद्यार्थी अभ्यास करताना डोक्यात दुसरं काही घेणार नाही, काही म्हणजे काही नाही. देह सुखाला सुद्धा लालचावणार नाही. सगळं ते न किंचिदपि चिंता. दुसरं कसलंही चिंतन करू नये. पण याचं उत्तम उदाहरण मी आपल्याला अनेक वेळा सांगितलं, पुन्हा सांगतो. ते जी.डी. बिर्ला होते, ते काय म्हणले मला, आम्ही रात्रंदिवस पैशाचं चिंतन करतो. म्हणजे म्हणले पैसे मिळवण्याचे नवीन नवीन मार्ग सुचतात. बरं का? मला म्हटलं हा गुरु भेटलाय आपल्याला, परमार्थ कसा करावा शिकवायला, की माझं अनुसंधान कसं टिकेल. विद्यार्थ्याला हे किती आवश्यक आहे. किंवा एक विषय आहे आणि तो कळत नाही. का कळत नाही? कसा मी अभ्यास करावा? जर परीक्षेला आहे तर विद्यार्थ्यांना हा विषय यावा किंवा येईल ही शक्यता ठेवूनच केलेलं आहे की नाही त्यांनी. मग मी कसा करावा, कोणत्या तऱ्हेने अभ्यास करावा याचं चिंतन असतो करील. आणि त्यातून, त्या चिंतनातून त्याला ते विषय कळायला लागेल. बरं, म्हणजे त्या विषयाबद्दलची श्रद्धा उत्पन्न झाली की मला कळलं बरोबर, म्हणजे त्याचं चिंतन बरोबर झालं. तर दुसऱ्या कशाचं चिंतन करू नये. मग कसं करावं? अहो एकदम चिंतन होत नाही. शनै शनै ही उपरमे. वैराग्य शब्द वापरला तर उपरम म्हणजे त्याच्यापासून अलिप्त होणं. तर हे हळूहळूच होणार आहे. इथं काय झालं, वेदांतात एक असं आहे की जे ज्ञान माणसाला होतं ना, ज्ञान एकदम होत असत. महाराजांना एक प्रश्न विचारला, डॉक्टर कुर्तकोटींनी सांगितलं. एक चांगले शास्त्री होते वाईचे, त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला, फार जुनी गोष्ट आहे, की साक्षात्कार कसा होईल म्हणाले. तेव्हा हे काय म्हणाले, साक्षात्कार एकदम होत असतो म्हणाले. तर शास्त्री असते, हा एकदम कसं होतो म्हणले, जन्मभर अभ्यास करावा लागतो. तेव्हा महाराज म्हणाले, साक्षात्कार होतो म्हणजे काय, भगवंताचं ज्ञान होतं. ज्ञान हे एकदाच होत असतं. ज्ञान आहेच तिथे, ते काही नवीन निर्माण करावं लागत नाही. हो म्हणाले. मग इतका वेळ का लागतो? अज्ञान कमी कमी होत जातं म्हणून वेळ लागतो म्हणाले. शनै शनै ही उपरमे. आपलं अज्ञान क्षीण होत चाललं म्हणजे काय, जग खरं नाही वाटायला लागलं. मी ज्या कल्पना केलेल्या आहेत जगाच्या, त्या कल्पना क्षीण व्हायला लागल्या. बरं, याला कृष्णमूर्ती कंडिशनिंग शब्द वापरतात. आपल्याकडे उपाधी असं म्हणतात. उपाधी शिवाय माझं अस्तित्व मला भासायला लागलं की समजावं बरोबर चाललंय. एक उदाहरण घ्या. समजा एक मनुष्य अतिशय श्रीमंत आहे आणि कल्पना काहीतरी कर्मधर्म संयोगाने गरीब झाला, तर माझ्यामध्ये काहीच फरक नाहीये, परिस्थितीत फरक आहे. हे ज्याला आतून वाटलं ना तो खरा. आपलं सगळं बघा हो, आता कोणी विचारित सुद्धा नाही आम्हाला, अरे पण तू पूर्वीचा तोच आहेस ना, त्या पैशामुळे आहेस का तू? नाही. इतकंच नव्हे, मी ज्या डॉक्टरकडे दात काढायला जात असे इथे बरं का, माझ्या आधी एक म्हाताऱ्या बाई येऊन गेल्या. त्यांनी दात काढले. बरं का, त्या अशा दारात भेटल्या, म्हणजे क्रॉस केलं. मी आत येतून त्या अशा दादरला. तेव्हा त्या बाईंच्या डोळ्याला पाणी आलेलं होतं. काय आपलं काहीच ओळख फारशी नव्हती.